Hello students, today we are going to see one numerical example and topic number 5.5. Very important topic it is, and for more marks, 4 marks, 3 marks, more than 3 marks the question may be asked. Very important question it is. First we will see exercise question number 9. It is a numerical. In SI units, the differential equation of an SHM is d2x by dt square is equal to minus 36x. SI units मध्ये differential equation SHM च असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. तर ही जी पण SHM असेल तिची फ्रिक्वेन्सी आणि पिरियड फाइंड आउट करा. आता बघा, शिवणयंत्राची सुई, needle of a sewing machine is moving to and fro. Its motion is simple harmonic motion. Motion of spring to and fro means block attached to the spring. Motion of the block attached to the spring, and one end of the spring is fixed to the rigid support, another end of the spring is fixed to the block. Then if the block is displaced from its position, mean position, equilibrium position, then it starts SHM. Also motion of simple pendulum is also a SHM. Here we are considering only two examples for linear motion, because in SHM there are two types: linear SHM and angular SHM. Linear SHM and angular SHM. Motion of the block attached to the spring is a linear, in a line. Motion is in a line. Also motion of sewing machine needle is also linear, but motion of pendulum is angular. How it is angular, that we'll see later. Later it will come, no doubt. Here we are always repeating this word linear SHM, not only SHM, simple harmonic motion. Linear. Why every time this linear word is used? Because another SHM, that is angular, is also there, second type, and that we'll see later on. So here we have to use linear word. लिनियर मोशन साठी दोनच एक्झाम्पल आहेत: शिवणयंत्राची सुई आणि ब्लॉक की जो स्प्रिंगला ऑसिलेट करतो. आणि अँग्युलर मोशन साठी पेंडुलम, पण तो नंतर पाहणार आहे. ओके, आता द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. ऍक्च्युअली हे लिनियर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन आहे. अजून अँग्युलर SHM चं पण डिफरन्शियल इक्वेशन असतं, ते नंतर बघणार आहेत आपण. ते वेगळं असेल, लक्षात ठेवा. आता लिनियर SHM चे हे इक्वेशन दिलेले आहे: d2x by dt square is equal to minus 36x. Find the frequency and period of that particle. जे पण पार्टिकल असेल, बॉडी असेल, की जे लिनियर SHM मध्ये शिवणयंत्राची सुई असो, पार्टिकल असो, काही पण असो, पण SHM मध्ये आहे. तर आता गिवन हे दिलेलं आहे, d2x by dt square is equal to minus 36x. मग ह्या minus 36x ला इकडे आणलं तर प्लस होईल आणि तिकडे काय शिल्लक राहील? 0. बरोबर. मग हे इक्वेशन आपण असं का केलं की ह्याची तुलना आपल्याला स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन, की जे आपण मागच्या पिरियडला शिकलो, त्याच्याशी करता येईल. कंपेअरिंग this equation with differential equation, standard differential equation. काय होतो? d2x by dt square plus omega square x. Very IMP. तर मागच्या टॉपिकला आपण ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन जे शिकलो ते पण इम्पॉर्टंट आहे. बर, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे आणि हे दिलेलं गिव्हन इक्वेशनला आपण कन्व्हर्ट केलं किंवा फक्त ही टर्म इकडे ट्रान्सफर केली. आता ह्याची तुलना करा. काय करा? तुलना करा.
हे सेम आहे, एक्स सेम आहे, मग ओमेगा स्क्वेअर म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय असेल 36 आहे. तुलना केली म्हणजे याच्या सारखा हा आहे, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असेल 36 असेल. मग फक्त ओमेगाची व्हॅल्यू किती असेल 6 रेडियन पर सेकंड, कारण ओमेगाचे युनिट फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण शिकलो ते किती आहे 6 रेडियन पर सेकंड हे युनिट आहे. ओके, आता फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलेलं आहे. तर बघा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, ओमेगाच्या फ्रिक्वेन्सीचं नातं काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2πn, हा फॉर्म्युला सुद्धा फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलेलो आहेत आपण. मग ओमेगा इज इक्वल टू 2πn, पण आपल्याला n पाहिजे आहे, तर हा 2π तिकडे डिवाइड करा, ओमेगा बाय 2π इज द फ्रिक्वेन्सी. मग ओमेगाची व्हॅल्यू 6/2π, या 2 ने 6 ला डिवाइड करा, 2 ने 6 ला डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 1 2, 2 3 जा 6, 2 3 6, मग 3/π आला, पाय हा 3 जसाच्या तसा, बरोबर समजलं की नाही, हा 3/π. मग पायची व्हॅल्यू किती असते 3.142, मग 3 ला या नंबरने डिवाइड केलं. आता हा स्मॉलर नंबर आहे, हा बिगर नंबर आहे, जर स्मॉलरला बिगर नंबरने डिवाइड करतात तेव्हा हे आन्सर 0 समथिंग मध्ये येतं, बरोबर, म्हणजे एकापेक्षा लहान येतं 0 समथिंग, जे पण आन्सर येईल दॅट इज 0.955 आणि फ्रिक्वेन्सीचे युनिट आहे हर्ट्झ. ओके, किंवा ऑसिलेशन्स पर सेकंड, ऑसिलेशन्स पर सेकंड असं पण लिहू शकतात. आपण हे युनिट याच्यामध्ये पाहिलं फर्स्ट चॅप्टर मध्ये, RPS रिव्होल्यूशन्स पर सेकंड, दॅट इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचे युनिट पर सेकंड पाहिजे. हा 1 सेकंड मध्ये झालेल्या चक्कर्सची संख्या, तर 0.955 म्हणजे एक चक्कर पण पूर्ण होणार नाही 1 सेकंड मध्ये, याचा अर्थ 0.955 म्हणजे एक राऊंडला एकदम थोडासा कमी पडत आहे, हा 1 राऊंड पूर्ण करू शकत नाहीये, म्हणजे जवळपास 1च्या जवळपास आहे अप्रॉक्सिमेटली. बरं, आता पिरियड काढा, पिरियड कितीचा असेल, 1 चक्कर मारायला लागणारा वेळ. मग पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं नातं काय असतं n आणि t चं, तर फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल पिरियड असतो किंवा पिरियडचा रेसिप्रोकल हा फ्रिक्वेन्सी असतो. मग याचा रेसिप्रोकल करा, आपल्याला पिरियड पाहिजे, कोणता पण एक फॉर्म्युला लर्न राहिला, पार्ट राहिला, तर दुसरा लगेच फाइंड आउट करू शकतो. आता हा फॉर्म्युला तुमचा पार्ट असेल तर फ्रिक्वेन्सीच्या याच्या रेसिप्रोकल केला तर तो सहज लिहू शकतात. ओके, मग फ्रिक्वेन्सीच्या रेसिप्रोकल पिरियड असतो, मग यांचा फॉर्म्युला ω/2π, तर याचा रेसिप्रोकल करा 2π बाय ओमेगा, मग हा 2π बाय ओमेगाची व्हॅल्यू आहे 6, मग 2 ने कट केलं याला, 2 2 2 3 6, 2 3 6, मग पाय बाय 3, मग पायची व्हॅल्यू आहे 3.142 आणि 3 ची व्हॅल्यू आहे, सॉरी इथं 3 लिहायच्या 3, मग हा बिगर नंबर आहे, हा स्मॉलर नंबर आहे, बिगरला स्मॉलरने डिवाइड केलं तर आन्सर 1 पॉइंट समथिंग येणार किंवा 1 पेक्षा ग्रेटर येणार. मग जे आन्सर येईल 3 ने याला डिवाइड केलं तर ते हे आहे 1.05 सेकंड. पिरियड टाइम हा सेकंड मध्ये मेजर केला जातो म्हणून सेकंड. ओके, so period and frequency we have calculated, these are the answers, required answers, very simple question it is. आणि 2 मार्क्स साठी येऊ शकतो, कारण प्रॉब्लेम IMP सांगणे कठीण असतं, कोणताही प्रॉब्लेम ते पुटअप करू शकतात किंवा बोर्डच्या एक्झामला सेट करू शकतात, म्हणून प्रॉब्लेम मध्ये IMP देणे डिफिकल्ट असते, पण थेरी क्वेश्चनच्या IMP जनरली तेच क्वेश्चन रिपीट होत असतात. तर बघा आता पुढचा टॉपिक आहे 5.5, ऍक्सेलरेशन A, व्हेलॉसिटी V अँड डिस्प्लेसमेंट X. या 3 गोष्टी बघायच्या आहेत. पैकी ह्या क्वेश्चन मध्ये फक्त 2च गोष्टी विचारलेल्या आहेत आणि डिस्प्लेसमेंटची आपण स्पेशली घेणार आहे, ती पण मोठं डेरिव्हेशन आहे, एक्सप्रेशन आपण डिस्प्लेसमेंटचे एक्सप्रेशन स्पेशली घेणार आहे. कारण ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 2 च सब क्वेश्चन सेकंड मध्ये असा क्वेश्चन येतो, युजिंग
डिफरन्शियल इक्वेशन. आता बघा डिफरन्शियल इक्वेशन हा पूर्ण शब्द मोठा आहे, त्याला डीई शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालतं, डीई, किंवा असं पण लिहिलं बघा डिफरन्शियल इक्वेशन तरी पण अलाउड आहे, चालेल. हा, तर युजिंग डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून, युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन, म्हणजे ऍक्सेलरेशन साठी सूत्र मिळवा, हे सूत्र आहे. आणि कशाचा वापर करा, डिफरन्शियल इक्वेशनचा, याचा वापर करून हे मिळवा. त्याच्यानंतर अँड अजून काय मिळवा, वेलॉसिटी इन एसएचएम, वेलॉसिटीचं पण फॉर्म्युला मिळवा इन एसएचएम मध्ये. व्हेरी आयएमपी क्वेश्चन. आता पहिल्याने आपण ऍक्सेलरेशन बघूया. आन्सर मध्ये बघा, फर्स्ट फॅक्ट दॅट इज आस्क्ड इज एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन इन लिनियर एसएचएम, एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन इन लिनियर एसएचएम. आता ऍक्सेलरेशन साठी सूत्र मिळवायचे, एक्सप्रेशन मिळवायचे, एक्सप्रेशन म्हणजे सूत्रच, फॉर्म्युला. तर बघा, द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम इज दिस, हे लिहिलं. ओके, मग याला काय केलं, या ओमेगा स्क्वेअरला राईटला ट्रान्सफर केलं. का केलं, तर कारण आहे. तर बघा, लेट इट बी इक्वेशन 1. काय केलं, फक्त ह्या टर्मला तिकडे पाठवलं तर मायनस होईल, प्लसचे मायनस होईल. ओके, मग बट याला इक्वेशन नंबर 1 दिलं, असं तयार करून तयार ठेवलं. बट लिनियर ऍक्सेलरेशन हे तर d2x/dt² हे तर ऍक्सेलरेशन असतं, हे जे असतं ते काय असतं, हे लिनियर ऍक्सेलरेशनच असतं. मग हे इक्वेशन नंबर 2. आता या दोघांची कंपॅरिझन करा. लेफ्ट साइड इज सेम, सो राइट मस्ट बी सेम. सो a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स फ्रॉम 1 and 2, म्हणजेच कंपेअरिंग 1 and 2. फ्रॉम 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 वरून a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, हे इक्वेशन नंबर 3. अँड दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ ऍक्सेलरेशन इन लिनियर एसएचएम. आता बघा, ऍक्सेलरेशन साठी मी हा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, तुम्ही पण वापरू शकतात असा शॉर्ट फॉर्म. हा पूर्ण शब्द लिहिणे डिफिकल्ट असतं किंवा वेळ पण जातो त्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये, स्पीड असला पाहिजे, आपली प्रॅक्टिस असली पाहिजे. तर बघा, समजलं. मग हे एक्सप्रेशन आहे. आता पुढचं एक्सप्रेशन थोडं मोठं आहे, तर बघा, पण सोपं आहे, व्हेरी सिम्पल. एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी इन लिनियर एसएचएम, वेलॉसिटी साठी म्हणजे v चा फॉर्म्युला मिळवा वेलॉसिटीच्या. आता फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन वरून ह्याच्या इक्वल टू हे असतं, हे आपण अगोदरच सांगितलेलं आहे. फक्त ही टर्म काय केली, ही डिफरन्शियल इक्वेशन, ही टर्मला तिकडे राईटला पाठवलं तर मायनस एक्स, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, d2x/dt² इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता हा जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे याची फोड करा म्हणजे काय, इथं हा जो आहे तो ह्याच्यापासूनच हा बनवला होता आपण, आठवण करा मागच्या याच्यामध्ये. तर d/dt आणि ब्रॅकेटमध्ये dx/dt, बरोबर. आता इथं d डबल आहेत म्हणून d2x आणि dt दोघं आहेत म्हणून स्क्वेअर. आता हा स्क्वेअर बद्दल सांगितलं होतं, आठवण करा, हा फुल स्क्वेअर आहे dt स्क्वेअर, आणि इथं फक्त d स्क्वेअर आहे, एक्सचा नाही. याची फोड केली ती अशी आहे. पण आता इथं याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ dx/dt विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इथं dx/dt ची व्हॅल्यू तर v असते, d/dt ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड व्हेलॉसिटी, ह्याची व्हॅल्यू v आहे. मग v आपण इथं ठेवला तर dv/dt असं येणार, dv/dt. आता v म्हणजे ह्याच्या बदल्यात आपण v वापरला तो लिहिला सिन्स, कारण की dx/dt इज इक्वल टू v, म्हणून आम्ही dv/dt इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स वापरला, बरोबर. आता पुढची स्टेप थोडी ऍडजस्टमेंटची आहे. तर बघा, मॅथमॅटिक्स मध्ये नेहमी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. आता इथं काय ऍडजस्टमेंट आहे, dv/dt
या डीव्हीला मी इकडे ओढलं आणि त्या डीटीला इकडे ओढलं, असं केलं. हे बघा, असं केलं, डीव्ही बाय डीटी असं ओढलं, सेपरेट केलं. आणि मी इथं डीएक्स लिहिला, जबरदस्ती लिहिला. काय फरक पडणार आहे? कॅन्सल होणार आहे. कॅन्सल कॅन्सल. म्हणजे आपण जो नंबर घेतला, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेम नंबर, टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर केलं. काय केलं आपण? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेम नंबर. सेम नंबरने मल्टिप्लाय पण केलं, डिवाइड पण केलं टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. हा म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइडचा अर्थ तो आला. तर सेम नंबर काय होतो? डझंट इफेक्ट्स, त्याचा परिणाम काहीच होत नाही. मग घेऊ शकतो, असे कोणतेही नंबर घेऊ शकतो. पण आपण इथं कोणता घ्यायचा आहे? डीएक्स घ्यायचा आहे. समजलं? मग डीएक्स का घेतला? तर का घेतला त्याला पण कारण आहे. डीएक्सच का घेतला तर आता समजेल बघा. आता डीएक्स अपॉन डीटी काय असतो? व्ही असतो. त्याची व्हॅल्यू व्ही टाकली, याची व्हॅल्यू काय केली? व्ही. आणि हा डीव्ही बाय डीएक्स जसाच्या तसा. आणि राईट साइड मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ॲज इट इज. समजलं की नाही? हा चेंज काय केला? याच्या बदल्यात हा व्ही पुटअप केला आणि हा डीव्ही बाय डीएक्स जसाच्या तसा. आता का केला डीएक्स? असं का करतोय आपण? डीएक्स कावर जबरदस्ती आणला? तर त्याला कारण आहे. जेव्हा आपण इंटिग्रेशन काढतो, आता इथं एक्सचे इंटिग्रेशन करावं लागणार आहे आणि एक्स हे मेन व्हेरिएबल आहे, त्याला सब व्हेरिएबल म्हणजे हे इंटिग्रेशनचं व्हेरिएबल लागतंच. हा, डी असेल तर डी वाय, बरोबर, एक्स असेल तर डी एक्स, टी असेल तर डी टी, हे माहिती तुम्हाला, बरोबर. म्हणून एक्स होता म्हणून तो डी एक्स आणला आणि व्ही होता म्हणून डी व्ही आणला, किंवा तशी अरेंजमेंट केली आपण. समजतंय? तर बघा आता पुढे काय होईल? सोपं होईल. आता बघा, व्ही इंटू डी व्ही बाय, हा व्ही आहे, हा डी व्ही बाय डी एक्स आहे आणि इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स जसाच्या तसा. समजलं? इथं या व्ही ची व्हॅल्यू डी एक्स बाय डी टी बदल्यात आपण व्ही पुटअप केला, परत सांगितलंय तेच, हा आठवणसाठी. आणि हे नाही लिहिलं तरी चालतं, डायरेक्ट यू कॅन गो. आता या डीएक्सला इकडे पाठवायचं, एक्स साईडला. का बरं पाठवायचं? एक्स डीएक्स म्हणजे मेन व्हेरिएबल सब व्हेरिएबल सेम झाले तर इंटिग्रेशन त्या फंक्शनचं सहज निघतं किंवा इझिली निघणार आहे. मग हा डीएक्स इकडे पाठवला एक्स साईडला, तर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्सला काय केलं? या डीएक्सने मल्टिप्लाय केलं आणि इकडे काय शिल्लक राहिलं? मग व्ही इंटू डी व्ही. ओके. आता मात्र हे इंटिग्रेबल फंक्शन तयार केलं आपण. इंटिग्रेबल म्हणजे इंटिग्रेशन निघू शकेल, हा, अशी अरेंजमेंट केली. हा, व्ही डी व्ही, पी डी पी, हा, एक्स डी एक्स असं पाहिजे, तेव्हा ते इंटिग्रेशन निघतं. हे मेन आणि हे सब व्हेरिएबल. मेन सब व्हेरिएबल मी हा कॉन्स्टंट आहे ओमेगा स्क्वेअर. आता इंटिग्रेटिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन नंबर 4, हे इक्वेशन नंबर 4 ला दोघं बाजूला इंटिग्रेशन करूया. इंटिग्रेशन करू म्हणजे हे इंटिग्रेशन साइन लावलं फक्त. आता इंटिग्रेशन कसं करतात? हे मेन व्हेरिएबल आणि हे सब व्हेरिएबल याचे इंटिग्रेशन काय निघेल? इंटिग्रेशन काढता येतं की नाही? बऱ्याच जणांना मॅथमॅटिक्स नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो. आता बघा, तुम्हाला मी 11वी मध्ये शिकवलेलं आहे, जर एक्स इंटू डी एक्स याचे इंटिग्रेशन काढायचे तर काय करायचं? ह्याचा पॉवर, मेन व्हेरिएबलचा पॉवर बघायचा 1, काहीच नाही म्हणजे काय समजायचा? 1, आणि त्याच्यात 1 काय करायचं? ऍड करायचा, म्हणजे झाले किती? 2. हा एकाने वाढवायचा आणि जो पॉवर बनला ना तो खाली लिहायचा, बस झालं याचा आन्सर. याचं इंटिग्रेशन हे आहे, बरोबर. हे मी 11वीला घेतलेलं आहे, सुरुवातीच्या पहिल्या पोटेन्शियल मध्ये आपल्याला आलं होतं ते. तर एक्स स्क्वेअर बाय 2 याचे इंटिग्रेशन आहे. तसंच इथं व्ही आणि डी व्ही राहिला असता, तर व्ही आणि डी व्ही, तर व्ही स्क्वेअर बाय 2, हे व्ही स्क्वेअर बाय 2 त्याचे इंटिग्रेशन निघालं. समजलं? आता जो कॉन्स्टंट असतो त्याला पुढे लिहायचा असतो, इंटिग्रेशन साइनच्या पुढे लिहायचा असतो, त्याच्यामध्ये काहीही फरक करू नाही.
तो मायनस ओमेगा स्क्वेअर जसाच्या तसा. मग इंटिग्रेशन आता हा बाहेर काढला तर इंटिग्रेशन कोणाला लागलं, इथं लागलं फक्त. हा हे बघा मायनस ओमेगा स्क्वेअर आणि इंटिग्रेशन कोणाला अप्लाय करता येईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स, बस असंच झालं. आता याच्या आन्सर काय, एक्स स्क्वेअर बाय 2, हा एक्स स्क्वेअर बाय 2 जसाच्या तसा. आणि मात्र याच्यात काही फरक करू नये. पण जर असा कॉन्स्टंट आला तर प्लस काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा. हा कॉन्स्टंट आला म्हणून इथं प्लस, इंटिग्रेशन निघाल्यानंतर प्लस सी. आता या सी ला काय म्हणतात, व्हेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. लक्षात ठेवा ही गोष्ट. इथं काहीतरी असा नंबर बाहेर आला कॉन्स्टंट वगैरे तर, आणि इंटिग्रेशन तुमचं काढून झालं तर प्लस काहीतरी अल्फा बीटा गॅमा सी बी टी काहीतरी घेतात आणि त्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतात. समजलं, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग आता ह्या सी ची व्हॅल्यू, वेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, मग आता काय करायची पुढची स्टेप, की या सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती परत इथं टाकून अजून पुढे चालायचं, सॉल्व करायचं, सोडवायचं. पण या मग सी ची व्हॅल्यू काढायची कशी, हे इकडे ट्रान्सफर करून नाही तर त्याच्यासाठी स्पेशल मेथड असते. यूज टू फाइंड सी, सी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी यूज एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, एक्स्ट्रीम व्हॅल्यूजचा वापर करा. आता एक्स्ट्रीम म्हणजे कोणत्या, टोकाच्या. आता इथं खरी मेन गोष्ट आहे, तर बघा टोकाच्या व्हॅल्यूंचा वापर करा. मग टोकाच्या व्हॅल्यू कोणत्या, तर आता बघा शिवणयंत्राची सुई इथून निघते, इथं पोचते, तिथून इथं येते, परत जाते येते जाते येते. आता हा तिचा रस्ता आहे, ए बी पाथ आहे. ओके, ह्या ए बी पाथ मध्ये मेन पोझिशन ओ आहे, मधला सेंटर पॉइंट, आणि या एक्स्ट्रीम पोझिशन आहे, लेफ्ट एक्स्ट्रीम आणि राईट एक्स्ट्रीम असं आपण मानलेलं आहे. लेफ्ट साईडची राईट साईडची. एक्स्ट्रीम म्हणजे टोकाच्या, एक्स्ट्रीमचा अर्थ काय होतो, टोकाच्या. बरं, इथून इतका जो असतो पाथ किंवा लेंथ तिला अँप्लिट्यूड असे म्हणतात. काय म्हणतात, अँप्लिट्यूड, डिनोटेड बाय लेटर कॅपिटल ए, अँप्लिट्यूड. मग इथून जेव्हा इथं जातो तो पार्टिकल किंवा बॉडी, तर त्याची डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम असते, जास्तीत जास्त असते. कारण डिस्प्लेसमेंट ही मेन पोझिशन पासूनच मोजावी लागते. इथं असेल तर एवढी डिस्प्लेसमेंट, इथं असेल तर एवढी डिस्प्लेसमेंट, इथं असेल तर एवढी डिस्प्लेसमेंट. इथूनच मोजा, तो कुठेही असो, इथं असो कुठेही असो, इथूनच मोजायची मेन पोझिशन. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मेन पोझिशन. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा, बरोबर. मग आता एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. जर पार्टिकल इथून तो फिरून फिरून कुठेही आला पण इथं आहे तर त्याची डिस्प्लेसमेंट ही प्लस ए असेल. इकडचं पॉझिटिव्ह, इकडचं निगेटिव्ह. आणि इथं असेल ए ला तर त्याची डिस्प्लेसमेंट मायनस ए असेल. आता व्हेलॉसिटी ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते आणि इथं जास्त असते, मॅक्झिमम असते व्हेलॉसिटी. पेंडुलमचं बघा, व्हेलॉसिटी 0 कुठं असते, असा जेव्हा तो पेंडुलम एक्स्ट्रीमला जातो आणि तिथून टर्न मारतो, फिरतो. तर का फिरला, कारण त्याची व्हेलॉसिटी 0 झाली, 0 झाली. व्हेलॉसिटी 0 झाली म्हणजे पुढे जाणारच नाही, तो परत येणार. इकडे तसंच राईट एक्स्ट्रीमला जिथं व्हेलॉसिटी 0 होते म्हणजे तिकडून इकडे येतो तो व्हेलॉसिटी वाढत 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 मेन पोझिशनला जास्तीत जास्त असते. परत मेन पासून एक्स्ट्रीमला जातो तर कमी 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 होत 0 होते. 0 जिथं झाली, 0 जिथं झाली, तिथून परत टर्न मारतो आणि परत वाढत 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 मेनला वाढलेली असते, जास्तीत जास्त असते. मेन कडून अजून पुन्हा कमी 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 होत राईट एक्स्ट्रीमला 0 बनते. असं चालूच राहतं. म्हणून व्हेलॉसिटी इथं 0 असते. कुठं, एक्स्ट्रीम पोझिशनला. हे मला सांगायचं होतं. आणि डिस्प्लेसमेंट काय असते एक्स्ट्रीम पोझिशनला, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. ही जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट आहे आणि इक्वल टू काय आहे, अँप्लिट्यूड आहे. डिस्प्लेसमेंट, व्हेअर डिस्प्लेसमेंट इन एसएचएम इज मॅक्झिमम, इक्वल टू अँप्लिट्यूडला ती जास्तीत जास्त असते. म्हणजे हा पूर्ण अँप्लिट्यूड इतकं अंतर. समजलं.
मग एक्स ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस ए आपण टाकू शकतो, प्लस ऑर मायनस ए, आणि वेलोसिटी 0 टाकायची कुठं या इक्वेशन मध्ये, आणि परत सी ची व्हॅल्यू तयार करायची, जी येईल ती परत इथं वापरून परत अजून पुढची स्टेप सॉल्व्ह करायची. तर बघा आपण टाकूया हा. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, या दोन एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणतात यांना, एक डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी. आता डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीच्याच का बरं, कारण इथं एक्सच लागणार आहे आणि व्हीच लागणार आहे, मग त्यांच्याच व्हॅल्यू टाकायची आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर आता एक्स ची व्हॅल्यू आपण व्ही ची व्हॅल्यू टाकूया. व्ही ची व्हॅल्यू काय टाकायची 0. का बरं टाकायची समजलं की नाही, हे त्याच्यासाठी हा, हे लिहायची गरज नाही, हे समजण्यासाठी, तुम्हाला हे समजण्यासाठी. आता व्ही ची व्हॅल्यू 0 जर टाकली तर 0²/2 काय येईल आन्सर 0. हा मायनस ओमेगा स्क्वेअर जसाच्या तसा. एक्स ची व्हॅल्यू टाका, आता प्लस ए टाका. प्लस ए चा स्क्वेअर काय असतो, प्लस ए स्क्वेअर असतो, किंवा मायनस ए पण टाकला तर मायनस ए चा स्क्वेअर हा प्लस ए स्क्वेअर येणार, काय येणार, प्लस ए स्क्वेअरच येणार. तुम्ही प्लस टाका अथवा मायनस टाका, या एक्स ची व्हॅल्यू इथं तो प्लसच येणार, आणि हा मायनस जसाच्या तसा, मग a²/2 आणि हा प्लस सी जसाच्या तसा. आता काय करायचं, दिस इम्प्लाइज दॅट, म्हणजे याच्यावरून आपल्याला सी ची व्हॅल्यू याला इकडे पाठवा, म्हणजे प्लस होईल, तो प्लस झाला. मग सी ची व्हॅल्यू काय आली, ω² a²/2. बरोबर, ही सी ची व्हॅल्यू आली. पुट हा, लेट इट बी इक्वेशन नंबर 6. आता सबस्टिट्यूट किंवा पुट दिस व्हॅल्यू ऑफ इक्वेशन सी फ्रॉम इक्वेशन 6 इन 5 मधल्या सी ची व्हॅल्यू टाका ही, आणि परत लिहा. तर बघा v²/2 लिहिला, इज इक्वल टू -ω² x²/2 प्लस सी ची व्हॅल्यू ही टाकली. नाहीतर तुम्ही असं करणार की याची 0 त्याच्या पुढे चालले, एक्सप्रेशन येणार नाही. हे फक्त तात्पुरतं होतं, सी ची व्हॅल्यू मिळवण्यापुरतं आपण 0 वगैरे या व्हॅल्यूज पुटअप केल्या होत्या, आणि ती मिळाली का अजून टाकायची, अजून परत लक्षात ठेवा. मग या v²/2 जसाच्या तसा, हा जसाच्या तसा, आणि ही सी ची व्हॅल्यू आपण मिळवली ती ठेवली इथं ही. ओके, आता पुढे मात्र सोपा आहे. आता बघा हा 2 2 2, हा 2 काय केला, कॉमन केला, आणि याला याला उडवलं, कॅन्सल. ओके, मग राहिलं काय, v² = आता हा -ω² x² आहे, 2 2 गेलाच, आणि हा प्लस ω² a² आहे. प्लस वाल्याला आधी लिहू, प्लस वाला, आणि मायनस वाला नंतर लिहू, काय फरक पडत नाही. आता ω² कॉमन घ्या, मग राहिला काय इथं a² - x². ओके, आणि लेफ्ट साइडला v² जसाच्या तसा. आता याचं v ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, स्क्वेअर नको, मग याच्या अंडर रूट काढा, v² चा अंडर रूट v, मग ω² चा अंडर रूट ओमेगा. पण कोणत्याही अंडर रूटला प्लस आणि मायनस चिन्ह द्यावं लागतं, हे तुम्ही 9वी 10वी मध्ये शिकलेले आहे. कारण प्लस नंबरचा स्क्वेअर और मायनस नंबरचा स्क्वेअर हा प्लसच असतो, बरोबर. हा प्लस प्लस ओमेगाचा स्क्वेअर करा, ω² येणार, मायनस ओमेगाचा स्क्वेअर करा, प्लस ω² येणार. म्हणून याचं अंडर रूट ω² चे अंडर रूट प्लस अथवा मायनस दोघेही असू शकतात. ओके, आणि याचं तर अंडर रूट निघालं हे, पण ह्याचं काय, जर मायनस किंवा प्लस मध्ये अडकलेले असतील असे कंसामध्ये किंवा प्लस मायनस साईनने, तर त्यांचं मात्र निघत नाही. हा, त्याला अंडर रूट मध्ये जसंच्या तसं ठेवायचं. नाही तर एखाद्या विद्यार्थी काय करू शकतो, a² चे a, x² चे x लिहा आणि मोकळे व्हा, फसणार. हा, मॅथमॅटिक्स कच्चा आहे याचा अर्थ असं असू शकतं. हा, मग याच्या अंडर रूट निघत नाही, म्हणून ते अंडर रूट मध्ये, कारण मायनस किंवा प्लस मध्ये अडकले तर त्यांचं असंच डायरेक्ट रूट साईन टाकावं लागतं. मात्र मल्टिप्लाय मध्ये असेल तर तो वेगळा लिहू शकतो. समजलं. मग v = ± ओमेगा अंडर रूट ऑफ a² - x². a म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड, x म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड कुठं असतो, एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, एक तर प्लस ए असतो किंवा मायनस ए, आणि वेलोसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, 0. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी इन लिनियर SHM. हे मिळवा.
4 मार्क. More than 3 लाच येणार. Okay, now we'll stop here.